नमस्कार, मी हर्षदा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत करते। आज आपण एक अतिशय पौष्टिक असा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत। गरम पाण्यामध्ये गव्हाचे पीठ आणि काही मसाले टाकल्यानंतर हा पदार्थ तयार होतो। सर्वप्रथम आपण गव्हाचे पीठ छान भाजून घेतो आहोत। खरपूस असे भाजून घ्यायचं आहे, त्याचा अरोमा असा संपूर्ण घरात दरवळतो। भाजल्यानंतर आपण कढईत एक तेल घेतलेलं आहे, जिरं मोहरी नेहमीचीच फोडणी आपली। तडतडल्यानंतर कांदा, त्यानंतर कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची, हिंग टाकायला विसरू नका। हे सगळं असं कांदा आपण मऊसर असा छान करून घेतो आहोत। कांदा परतल्यानंतर त्यामध्ये काही बेसिक मसाले जे आपले रोजच्या स्वयंपाकातले आहेत ते आपण घालणार आहोत। हळद, त्यानंतर धनेपूड, जिरेपूड, थोडीशी तिखट चवीनुसार, मीठ चवीनुसार आणि किंचितशी साखर आपण घालणार आहोत। हे आपण छान परतून घेतो आहोत। एकीकडे आपण जेवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्या दुप्पट गरम पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे, गरम करण्यासाठी। छान पाण्याला उकळी आली की नंतरच आपल्याला हे एकत्र करायचं आहे। आपण बघू शकताय कणकेचा जो रंग आहे गव्हाच्या पिठाचा तो लालसर झालेला आहे। मला थोडंसं आंबट चव हवी होती म्हणून मी पाण्यामध्ये चिंच घातली आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातली तरी चालेल। किंवा आपण कैरी घालू शकतो, लिंबू रस टाकू शकतो किंवा टमॅटोसुद्धा, डिपेंड्स तुम्हाला जसं आवडेल तसं। आपण बघू शकता हे गरम पाणी घातल्यानंतर थोडंसं पातळ दिसतंय, पण थोडं परतल्यानंतर छान अशी ही उकळ पेंडी म्हणतात याला, तयार झालेली आहे। आस्वाद घ्या, अतिशय पौष्टिक पोटभरीचा नाश्ता आहे। नक्की करून बघा। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब